सर्वप्रथम केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शन ज्याचं आज आयोजन झालं त्यामध्ये सहभागी झालेल्या 35 शाळा, त्या 35 शाळांचे प्रतिनिधी आणि त्यात पार्टिसिपेट करणारे विद्यार्थी या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्याचबरोबर मला वाटतं अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे जो कोपरखैरणे येथील CBSE शाळेमध्ये होतोय आणि तो करण्याकरता NMCच्या अधिकारी वर्गानं पुढाकार घेतला आणि CBSE 94ची शाळा त्याला पात्र ठरली. त्याबद्दल मी आपल्या सगळ्या युनिटचं खास करून अभिनंदन करेन. विज्ञानाबद्दल जास्त काही सांगण्याची आवश्यकता नाही, परंतु त्याचं महत्त्व आपल्या सगळ्यांना कळलं पाहिजे आणि खास करून नव्या पिढीला ते कळलं हे अत्यंत गरजेचं आहे. शिक्षण व्यवस्था आणि त्यांचे प्रकार, मग त्यामध्ये महानगरपालिकेच्या शाळा, एडेड शाळा, स्टेट बोर्ड आणि मग विविध IB पर्यंतचे बोर्ड. ॲक्टिव्हिटी म्हटलं की महानगरपालिकेच्या शाळा आणि एडेड शाळा त्या तुलनेनं ॲक्टिव्हिटीची कमतरता आणि ॲक्टिव्हिटीमध्ये गुणवत्ता ह्याच्यामध्ये तुलना केली जाते आणि आता खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना ॲक्टिव्हिटी करायला मिळते म्हणून शाळांची निवड केली जाते. आताची जर नव्यानं आलेली अमिता मॅडमची जनरेशन आहे ती शिक्षणाला प्राधान्य देत असताना शिक्षणासोबत शाळेमध्ये इतर काय ॲक्टिव्हिटी होतात या गोष्टींकरता देखील विचार केला जातो, त्या गोष्टींच्याकडे बघितलं जातं. म्हणजे अनेक असे त्या ठिकाणी पालक आहेत की माझ्या मुलाला या शाळेमध्ये चांगलं एज्युकेशन आहे परंतु त्याला इतर ॲक्टिव्हिटी नाही, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी नाही, कल्चर ॲक्टिव्हिटी नाही, त्याच्या इतर कलागुणांना वाव मिळत नाही, त्यामुळे मला शाळा बदलावीशी वाटते. आणि अशा पद्धतीनं संपूर्ण शिक्षण व्यवस्था सुरू चालत असताना महानगरपालिका किंवा एडेड स्कूल ह्याला विशेष विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबर एक्स्ट्रा करिक्युलर किंवा क्रीडा, कला, इतर गुणांकडे लक्ष देणं हे सर्वच संस्थांना शक्य होत नसतं. त्यामध्ये आर्थिक ताळेबंद देखील साधला जायचा असतो. शिक्षकांना मिळालेलं प्रशिक्षण आणि त्या संस्थेचं, त्या शाळेचं, त्या करिक्युलमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे त्या ऑब्जेक्टिव्हच्या दिशेनं त्या सगळ्या संस्था काम करत असतात. त्यामुळे इतर ॲक्टिव्हिटी महानगरपालिकेच्या मुलांना किती करायला मिळेल, स्पोर्ट्समध्ये किती पार्टिसिपेशन मिळेल, त्यांनी एखाद्या डान्स कॉम्पिटिशनमध्ये सहभाग घेतला किंवा चांगला परफॉर्मन्स केला तर त्याला कोणत्या स्तरापर्यंत नेलं जाईल याच्याबद्दल निश्चितता नसते. परंतु केंद्राच्या माध्यमातून राबवलेले काही उपक्रम हे विद्यार्थ्यांचं टॅलेंट शोधण्याकरता, त्यांना वाव देण्याकरता अत्यंत महत्त्वाचे ठरलेले आहे. मला वाटतं केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शन हे प्रत्येक वर्षी होतं. करोनाचा कालखंड जर आपण वगळला तर ते प्रत्येक वर्षी झालेलं आहे. आणि मग आपल्यालाच एखाद्या दिवशी पेपरामध्ये बातमी वाचायला मिळते अमुक अमुक शहरामधील अमुक अमुक शाळेचा हा विद्यार्थी ह्याला देशस्तराचं विज्ञानाचं पारितोषिक मिळालं, त्याचा जो केलेला उपक्रम, त्यांनी केलेला प्रयोग हा सिलेक्ट केला गेला. एक सांघिक किंवा वैयक्तिक त्याच्यामध्ये त्याला प्रथम पारितोषिक मिळालं, द्वितीय पारितोषिक मिळालं, तृतीय पारितोषिक मिळालं, तो स्टेट लेवलनंतर नॅशनल लेवलपर्यंत गेला. तर अशा प्रकारच्या केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शनाची गरज आहे. एखाद्या चांगल्या घरामधला विद्यार्थी त्याच्यामधला टॅलेंट हा त्याच्या पालकांनी ओळखला, शाळेने ओळखला, परंतु सर्वसामान्य घरामधला एखादा जर हुशार विद्यार्थी असेल, त्याच्या माध्यमातून विज्ञान क्षेत्र किंवा इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये
तो जर चांगलं काही करू शकत असेल तर त्याला त्या स्तराचे प्लॅटफॉर्म देणं हे गरजेचं आहे. आणि पहिल्या स्तरामध्ये आपल्या घरच्या स्तरावर म्हणजे ज्या प्रभागामध्ये आपण राहतो किंवा आपल्या परिसरामधली शाळा, त्या शाळेमध्ये अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं, अशा प्रकारच्या प्रदर्शनांचं आयोजन झालं. वर्गस्तरामधून विद्यार्थ्यांची निवड झाली, नंतर मग विभाग स्तरावर झालं, तालुका स्तरावर झालं, जिल्हा स्तरावर झालं, जिल्हा स्तरावरून मग ते राज्य स्तरावर झालं आणि राज्य स्तरावरून मग नॅशनल, आणि मग नॅशनल झाल्यानंतर मग संपूर्ण जगामध्ये त्यांनी केलेला प्रयोग किंवा त्यांनी प्रयोगाचा केलेला प्रकल्प हा संपूर्ण जगाला ठाऊक होतो आणि आपल्यामध्ये देखील क्षमता आहे आणि माझ्या शालेय जीवनामध्येच मी माझ्या जीवनाची योग्य दिशा ठरू शकतो, अशा प्रकारची धारणा ही विद्यार्थ्यांमध्ये होते. आणि त्याकरता शालेय स्तरावर आणि शिक्षण संस्था आणि महानगरपालिकेच्या हेड ऑफिसमधून अशा गोष्टींकरता प्रोत्साहन देणं हे गरजेचं आहे. कोरोनाचा काळ सगळ्यांकरता कठीण होता, सगळ्या गोष्टी सहन करण्यासारख्या होत्या, परंतु मुलं मैदानात नाही आहेत, मुलं बागेत नाही आहेत, मुलं शाळेत नाही आहेत. ही पूर्ण जी गोष्ट होती ती आपल्या विचाराच्या पलीकडची होती आणि सहन करणारी नव्हती. त्यामुळे त्या 3 वर्षामध्ये जो मुलगा पहिलीतला असेल, दुसरीतला असेल किंवा सिनियर के जी, ज्युनियर के जी, त्याची 3 वर्ष त्याच्या आयुष्यात त्यांनी बघितलीच नाही किंवा त्याचा संवादच झाला नाही. म्हणजे काही मुलं तर आई वडिलांपेक्षा तिसऱ्या माणसाला ते भेटण्याकरता ते भेटू शकत नव्हते. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये आपल्या महानगरपालिकेच्या स्तरावर या सर्व व्यवस्थेकरता घेतलेला पुढाकार हा कौतुकास्पद आहे. मी महानगरपालिकेचे आयुक्त आणि पूर्ण कमिटी यांचं अभिनंदन करेन आणि अभिनंदन करत असताना त्यांच्याकडे अपेक्षा देखील व्यक्त करेन, कारण खूप मोठ्या अपेक्षा आहेत. महानगरपालिकेच्या स्तरावर CBSE स्कूल ही सुरू होईल का, आणि या विशेष NFC CBSE स्कूल 94 याच्याबद्दल तर अनेक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाले, तेव्हा काय होणार या विद्यार्थ्यांचं असतं. परंतु मला कौतुकानं सांगावंसं वाटतंय की तो 1-1.5 महिन्याचा एक अलाइनमेंट होण्याचा कालखंड होता आणि त्याच्यानंतर जी ग्रीप आणि जी मेहनत या CBSEच्या सर्वच प्रिन्सिपल, त्यांना मॅनेज करणारी पूर्ण युनिट, प्रत्येक विभागाचे शिक्षक कर्मचारी, या सगळ्यांनी घेतलेली मेहनत आणि आज त्याला मिळालेला आकार, जेवढं कौतुक तुमचं सर्वांचं करावं तेवढं कमी आहे. मी सर्व शिक्षकांचं आणि या युनिटचे जे लीडर, खास करून अमिता भट मॅडम यांचं मी मनापासून अभिनंदन करेन. एक गोष्ट मी आवर्जून सांगेन की कडू औषध देणारा आणि थोडंसं कठीण काम सांगणारा कोणाला आवडत नसतो, परंतु थोडंसं कठीण, कडू किंवा शिस्त ह्याचं सातत्यानं एखाद्या गोष्टीचा एखादा जर व्यक्ती त्याचा पुरस्कार करतो किंवा ते करण्याकरता आग्रह करतो, परंतु कालांतरानंतर त्यामधून मिळालेलं यश हे आपल्याला फारच आनंद देणारं असतं आणि मग हे झालं ते अजून करायला हवं होतं, अशा प्रकारची देखील मानसिकता ही प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होते. माझ्या आयुष्यात देखील, माझ्या शालेय जीवनामध्ये, माझ्या खेळाच्या करिअरमध्ये किंवा सामाजिक करिअरमध्ये देखील जेव्हा मेहनतीला पर्याय नाही आणि जो मेहनत करतो आणि योग्य दिशेने करतो त्याला यश मिळतं आणि यश मिळाल्यानंतर त्या मेहनतीचं आनंद, सुख हे आपल्या सगळ्यांना मिळत असतं. परंतु ते मिळेपर्यंत थोडेसे पेशन्स आपण सर्वांनी ठेवले पाहिजे. खूप चांगलं एक रूप किंवा एक चांगलं नावलौकिक या 94च्या स्कूलचं होणार आहे, याला हे सांगण्याकरता ज्योतिषाची आवश्यकता नाही. आणि ज्या पद्धतीनं तुमचं शाळेचं नावलौकिक वाढणार आहे, त्यामुळे या शाळेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक शिक्षकाचं आणि प्रत्येक घटकाचं देखील भविष्य हे उज्ज्वलच असणार आहे, हे या निमित्तानं मी नक्कीच आपल्याला सांगू इच्छितो. म्हणून कोणत्याही प्रकारची शंका मनामध्ये ठेवणं हे गरजेचं नाही. मेहनत करत राहा, अजून आपल्याला चांगलं कसं करता येईल त्याबद्दल आपण प्रयत्नशील राहा. परंतु एका स्तरापर्यंत आपण येत नाही तिथपर्यंत आम्हाला देखील एका घटकापर्यंत जाऊन सांगण्याकरता त्या ठिकाणी थांबावं लागतं. परंतु एक स्तर
तुम्ही गाठला की त्याच्यानंतर मिळणारं आपल्याला यश किंवा मिळणारं पाठबळ हे मल्टिप्लाय करणारं असणार आहे आणि तो दिवस देखील लांब नाही. आजवर म्हणजे संपूर्ण मैदानामध्ये देखील 6:30 तुम्ही जी मेहनत करता ती मी देखील बघत असतो. पहिला दिवस आणि त्याच्यानंतर मग आता त्या पूर्ण परेडमध्ये आजचा दिवस याच्यामध्ये आमूलाग्र बदल आहे. आणि फक्त ॲक्टिव्हिटी म्हणून काम करणं आम्हाला शाळेने ॲक्टिव्हिटी दिली आहे, आम्हाला शासनाने दिली आहे, त्यापेक्षा माझ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना मला ती ॲक्टिव्हिटी करून घ्यायची आहे आणि ते करताना मला देखील त्या ॲक्टिव्हिटीमध्ये समरस व्हायचं आहे. हे प्रकार आणि तुम्हाला ही मानसिकता ही शिक्षकांमध्ये दिसणं असणं हे गरजेचं आहे आणि ते मी बघतोय. प्रत्येक विषयाचे शिक्षक, प्रत्येक लेकर ज्या आज मी तुमच्या म्युझिक टीचरांचं देखील अभिनंदन करेन की त्या स्वतः देखील चांगलं प्रदर्शन केलं आणि मुलांनी देखील आमचं सगळ्यांचं स्वागत एकदम योग्य आणि उत्तम प्रकारे केलं. त्या मुलांचं देखील मी अभिनंदन करतो. मेहनत, शिस्त आणि योग्य डायरेक्शन हे आपल्या सगळ्यांना असणं हे खूप गरजेचं आहे. विज्ञान असं म्हटलं की खूप विज्ञान आणि खूप आय टी झालं की माणूस परत मग असा अध्यात्माकडे जातो. मग ते सगळे पर्याय संपतात, विज्ञानाच्या परिसीमा संपतात आणि कोणतंच उत्तर भेटत नाही. मग माणसाला अध्यात्म हेच पुढे नेतं आणि अध्यात्म हे कुठेतरी विज्ञानाशी नक्कीच जोडलं गेलेलं आहे. कारण काही गोष्टीमध्ये जेव्हा पूर येतो, संकट येतात, वादळ येतात, करोनासारख्या महामाऱ्या येतात, त्यावेळेस आपल्याला पर्याय नसतो. फक्त आपल्याकडे असतं की आपण शांतपणे त्या परिस्थितीला समजणं, सामोरं जाणं आणि त्यातून मार्ग काढणं. परंतु ते पेशन्स येण्याकरता आपल्याला अध्यात्माची जोड ही गरजेची आहे. आणि अशाच पद्धतीनं विज्ञान करताना प्रत्येकाने सायंटिस्ट होण्याची गरज नाही, परंतु विज्ञानाचा वापर आपल्या जीवनामध्ये जरी योग्य प्रकारे केला तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपलं जीवन आपण चांगलं करू शकतो, आपल्या कुटुंबाचं करू शकतो, आपल्या शहराचं करू शकतो आणि पर्यायानं देशाचं देखील करू शकतो. त्यामुळे विज्ञानाचे हे होणारे प्रयोग हे फक्त बक्षीस मिळवण्याकरता नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये प्रयोगशीलता निर्माण होणं आणि ती प्रयोगशीलता आपल्या शैक्षणिक जीवना करण्यापेक्षा आपल्या जीवनाच्या प्रवासामध्ये आपल्याला उपयुक्त पडेल याचा विचार आपण केला पाहिजे. आपल्या प्रत्येकाच्या जीवनाच्या जगण्याच्या शैली असतात, परंतु ही प्रयोगातील जे विज्ञान प्रदर्शन असतं त्यामध्ये एक सामूहिकरित्या आपल्या विचारसरणीला आपण एका प्रकल्पामध्ये त्यामध्ये कन्वर्ट करतो आणि ते सादर करतो. आणि त्याच्यामुळे तुमची कल्पकता काय आहे, कोणत्या स्तरापर्यंत तुम्ही वैज्ञानिक विचार करू शकता, यांना विद्यार्थ्यांना देखील त्यामध्ये प्रेरित केलं जातं. त्यामुळे विद्यार्थ्यांना मी नक्कीच सांगेन की बक्षीस मिळण्याकरता नाही, परंतु हे प्रयोग आपल्या जीवनामध्ये आपण कसे अंगीकारू शकतो, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या समाजात, आपल्या सोसायटीत, आपल्या शहरात. त्यामुळे एखाद्या गोष्टीचा वापर टाळणं हे देखील शहराला फायदा देण्यासारखं. मी नेहमीच सांगतो की कचऱ्याची विल्हेवाट, अरे मग कचराच करू नका, म्हणजे कचऱ्याचा योग्य वापर देखील होऊ शकतो. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या नकारात्मक आहेत त्या नको असतात, परंतु त्या गोष्टींमधून देखील आपण चांगल्या गोष्टी आपण निर्माण करू शकतो आणि त्या निर्माण होतील असा नक्कीच माझा विश्वास आहे. 35 शाळांमधून पार्टिसिपेट केलेले सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या संपूर्ण ह्या विज्ञान प्रयोगाकरता ज्या शिक्षकांनी, त्यांच्या पालकांनी जी मेहनत केली त्यांचं देखील मी अभिनंदन करतो. नक्कीच यातला एखादा प्रयोग तालुका स्तरातून, जिल्हा स्तरात, जिल्ह्यातून राज्यस्तरात आणि देशस्तरातून देखील नवी मुंबईला ह्या प्रयोगामध्ये नामांकन मिळेल, नंबर मिळेल असा विश्वास आणि अशा शुभेच्छा मी सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना देतो. आणि खास करून अमिताभ भट मॅडम आपलं आणि सर्व शिक्षकांचं मी मनापासून अभिनंदन करतो. विश्वास ठेवा, येणारा कालखंड हा तुमचा आहे, अशीच मेहनत करत राहा. मला वाटतं ह्या नवी मुंबईमध्ये नाही तर या देशामध्ये जाऊन शाळा बघा, अशी शाळा कुठली तर ही 94 सीबीएसई शाळा नक्कीच होईल आणि त्याकरता आपण सगळेजण मिळून प्रयत्न करू असा विश्वास व्यक्त करतो. यादव मॅडम, आपल्याकडून अपेक्षा आहे आपण ह्या सगळ्यांच्या भूमिका, तुम्हाला आज शाळेमध्ये क्रीडा महोत्सव होत नाही आहे, त्यामुळे जसं प्रायव्हेट शाळांमध्ये मुलांना वाव मिळतो आहे तसाच वाव हा आपल्या महानगरपालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना मिळाला पाहिजे.
एडेड स्कूलच्या विद्यार्थ्यांना देखील मिळाला पाहिजे. आणि आता मला वाटतं संपूर्ण जर महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आणि एडेड स्कूलमध्ये विद्यार्थी तुमचे तर ह्या करोनाच्या नंतरचा झालेला बदल किंवा आपल्या शाळेच्या संपूर्ण शिक्षणाकडे बघण्याच्या दृष्टीमध्ये झालेला त्या ठिकाणी बदल आपल्याकडे मुलांचा ओढ वाढतो. इतर शहरांच्या तुलनेनं नवी मुंबई शहर हे अव्वल आहे, परंतु आपली स्पर्धा ही इतर शहरांची नाही, आपली स्पर्धा आपल्याशीच आहे. त्यामुळे जेव्हा स्पर्धा आपल्याशीच असते तेव्हा आपली स्पर्धा ओळखणं, गुणवत्ता वाढवणं आणि आपले स्वतःचे बेंचमार्क स्वतः सेट करणं याकरता मेहनत घ्यायला लागते. आणि त्यांना हे करत असताना कोणीतरी आपल्याला एक मॉनिटर असतं किंवा आपल्याला बघणारं, आपल्याला मार्गदर्शन करणारं हे प्रत्येकाला मिळत नसतं. मॅनेजमेंट म्हणजे प्रायव्हेट शाळा जरी असतात तरी त्यांचे ऑब्जेक्टिव्ह वेगळे असतात, त्यांचे गोल्स वेगळे असतात, त्यांच्या प्रायोरिटीज वेगळ्या असतात. विद्यार्थी प्रायोरिटी असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि पूर्ण शिक्षण आणि शिक्षण व्यवस्था यांना बळकटीकरण करण्याचा विचार हा आता ह्या शाळेतील विद्यार्थ्यांचा दिसतोय. खरं तर 35 या शाळेचं आज केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शन आहे, परंतु मला CBSE स्कूल 94बद्दल बोलणं त्या ठिकाणी मला थांबवता येत नाही स्वतःला. त्यामुळे मी आज या शाळेबद्दल नक्कीच बोलतोय. आपल्या सगळ्यांना भविष्यामध्ये यश मिळेल. मी या शाळेच्या सर्व शिक्षकांच्या, विद्यार्थ्यांच्या या सर्वांच्या भावी उज्ज्वल वाटचाली करता मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.